पौलाचे रोमकरांस पत्र अध्याय 1 अभिनंदन. पवित्र जन होण्यासाठी बोलावलेले रोम शहरातील देवाचे प्रियजन ह्या सर्वांना प्रेषित होण्याकरिता बोलावण्यात आलेला, देवाच्या सुवार्तेकरिता वेगळा केलेला ख्रिस्त येशूचा दास पौल ह्याच्याकडून ह्या सुवार्तेविषयी देवाने पवित्र शास्त्रात आपल्या संदेष्टांच्याद्वारे पूर्वीच वचन दिले होते. ही सुवार्ता त्याचा पुत्र येशू आपला प्रभू ह्याच्याविषयी आहे. तो देहदृष्ट्या दावीद वंशात जन्मला व पवित्रतेच्या आत्म्याच्या दृष्टीने तो मृतांच्या पुनरुत्थानाच्याद्वारे पराक्रमाने देवाचा पुत्र असा निश्चित ठरला. त्याच्याद्वारे आम्हाला कृपा व प्रेषित पद ही मिळाली, अशासाठी की त्याच्या नावाकरिता सर्व राष्ट्रांमध्ये विश्वासाने आज्ञापालन व्हावे. त्यांच्यापैकी तुम्हीही येशू ख्रिस्ताचे होण्यासाठी बोलावलेले आहात. त्या तुम्हाला देव जो आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त यांच्यापासून कृपा व शांती असो. रोम शहराला भेट देण्याचा पौलाचा बेत. पहिला प्रथम तुम्हा सर्वांविषयी येशू ख्रिस्ताच्याद्वारे मी आपल्या देवाचे आभार मानतो, कारण तुमचा विश्वास जगजाहीर होत आहे. तुमची आठवण मी निरंतर करत असतो. म्हणजे मी आपल्या प्रार्थनांमध्ये सर्वदा विनंती करत असतो की कसेही करून आता तरी देवाची इच्छा असल्यास तुमच्याकडे माझे येणे व्हावे, म्हणून माझा मार्ग मोकळा व्हावा. याविषयी देव माझा साक्षी आहे. त्या देवाची सेवा मी आपल्या आत्म्याने त्याच्या पुत्राच्या सुवार्तेच्या कार्यात करतो. तुम्ही स्थिर व्हावे म्हणून मी तुम्हाला काही आध्यात्मिक कृपादान द्यावे, यासाठी तुमची भेट घेण्याची मला फार उत्कंठा आहे. म्हणजे मी तुमच्या सन्निध असून तुमच्या व माझ्या अशा परस्परांच्या विश्वासाच्या योगाने आपणा उभयतांस मला तुमच्याविषयी व तुम्हाला माझ्याविषयी उत्तेजन प्राप्त व्हावे. बंधुजन हो, इतर परराष्ट्रीयांमध्ये मला जशी फलप्राप्ती झाली तशी तुमच्यामध्येही व्हावी म्हणून तुमच्याकडे येण्याचा मी पुष्कळदा बेत केला, पण आत्तापर्यंत मला अडथळे आले. याविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. हेल्लेणी व बर्बर, ज्ञानी व अज्ञानी यांचा मी ऋणी आहे. याप्रमाणे रोम शहरात राहणाऱ्या तुम्हालाही सुवार्ता सांगण्यास मी अगदी उत्सुक आहे. सुवार्तेचे स्वरूप, कारण मला सुवार्तेची लाज वाटत नाही. कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला, प्रथम यहुद्याला मग हेल्लेण्याला तारणासाठी ती देवाचे सामर्थ्य आहे. कारण तिच्या देवाचे नीतिमत्व विश्वासाने विश्वासासाठी प्रकट झालेले आहे. नीतिमान विश्वासाने जगेल या शास्त्रलेखाप्रमाणे हे आहे. परराष्ट्रीयांची दुष्टाई. वास्तविक जी माणसे अनितीने सत्य दाबून ठेवतात त्यांच्या अभक्तीवर व अनितीवर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रकट होतो. कारण देवाविषयी प्राप्त होणारे ज्ञान त्यांच्यात दिसून येते, कारण देवाने ते त्यांना दाखवून दिले आहे. कारण सृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या अदृश्य गोष्टी म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व देवपण ही निर्मिलेल्या पदार्थांवरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहेत, अशासाठी की त्यांना कसलीही सबब राहू नये. देवाला ओळखून सुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचा गौरव केला नाही किंवा त्याचे आभार मानले नाहीत, पण ते आपल्या कल्पनांनी शून्यवत झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकाराने भरून गेले. स्वतःला शहाणे म्हणता म्हणता ते मूर्ख बनले आणि अविनाशी देवाच्या गौरवाची नाशवंत मनुष्य, पक्षी, चतुष्पाद पशु व सरपटणारे प्राणी ह्यांच्या प्रतिमेच्या रूपाशी त्यांनी अदलाबदल केली. ह्यामुळे ते आपल्या मनाच्या वासनात असताना देवाने त्यांना अशुद्धतेच्या स्वाधीन केले, असे की त्यांच्या देहांची त्यांच्यातच विटंबना व्हावी. त्यांनी देवाच्या खरेपणाची लबाडीशी अदलाबदल केली आणि निर्माणकर्त्याऐवजी निर्मितांची भक्ती व सेवा केली. तो निर्माणकर्ता तर युगानयुग धन्यवादित आहे. आमेन. ह्या कारणांमुळे देवाने त्यांना दुर्वासनांच्या स्वाधीन केले. त्यांच्यातल्या स्त्रियांनी शरीराचा नैसर्गिक उपभोग सोडून विपरीत आचरण केले. तसेच पुरुषांनीही स्त्रियांचा नैसर्गिक उपभोग सोडून परस्पर कामसंतप्त होऊन पुरुषांनी पुरुषांबरोबर अनुचित कर्म केले आणि त्यांनी आपल्या भ्रांतीचे योग्य प्रतिफळ आपल्या ठायी भोगले.
आणखी ज्या अर्थी देवाची जाणीव ठेवण्यास ते मान्य झाले नाहीत, त्या अर्थी देवाने त्यांना अनुचित कर्मे करण्यास विपरीत मनाच्या स्वाधीन केले. सर्व प्रकारची अनिती, दुष्टपणा, लोभ, वाईटपणा ह्यांनी ते भरलेले असून हेवा, खून, कलह, कपट, कुबुद्धी ह्यांनी पुरेपूर भरलेले होते. ते चहाडखोर, निंदक, देवाला तिटकारा असलेले, उद्धट, गर्विष्ठ, बडाईखोर, कुकर्म कल्पक, मातापितरांची अवज्ञा करणारे, निर्बुद्ध, वचनभंग करणारे, ममताहीन, निर्दय असे होते. जे ह्या रीतीने वागतात ते मरणास पात्र आहेत. हा देवाचा निर्णय त्यांना ठाऊक असूनही ते स्वतः त्याच गोष्टी करत असतात. इतकेच केवळ नव्हे तर त्या करणाऱ्यांना संमतीही देतात. अध्याय 2. यहूदही दोषी आहेत. तेव्हा हे मानवा, दोष लावणारा तू कोणीही असलास तरी स्वतः तुला सबब नाही, कारण ज्यात तू दुसऱ्याला दोष लावतोस त्यात तू स्वतःला दोषी ठरवतोस, कारण दोषी ठरवणारा तूही त्याच गोष्टी करतोस. पण अशा गोष्टी करणाऱ्यांविरुद्ध देवाचा न्याय सत्यानुसार आहे हे आपल्याला ठाऊक आहे. तर हे मानवा, अशा गोष्टी करणाऱ्यांना जो तू दोष लावतोस व स्वतः त्याच करतोस, तो तू देवाच्या न्यायातून सुटशील असे तुला वाटते काय? किंवा देवाची ममता तुला पश्चातापाकडे नेणारी आहे हे न समजून तू त्याची ममता, क्षमा व सहनशीलता ह्यांच्या विपुलतेचा अनादर करतोयस काय? की आपल्या हटवादीपणाने, पश्चातापहीन अंतःकरणाने देवाचा क्रोध व यथेचित न्याय ह्यांच्या प्रकटीकरणाच्या दिवसासाठी स्वतः करिता क्रोध साठवून ठेवतोस? तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे फळ देईल. म्हणजे जे कोणी धीराने सत्कर्मे करत राहून गौरव, सन्मान व अक्षयता ही मिळवण्याचा प्रयत्न करतात, त्यांना तो सार्वकालिक जीवन देईलच. परंतु जे तट पाडणारे आहेत व सत्याला न मानता अनितीला मानतात, त्यांच्यावर क्रोध व कोप, संकट व क्लेश येतील. म्हणजे दुष्कृत्य करणारा मनुष्य प्रथम यहुदी आणि मग हेल्लेणी अशा प्रत्येकाच्या जीवावरती येतील. पण सत्कृत्य करणारा प्रत्येक प्रथम यहुदी आणि मग हेल्लेणी ह्याच गौरव, सन्मान व शांती मिळतील. कारण देवाजवळ पक्षपात नाही. कारण ज्यांना नियमशास्त्र नाही अशा जितक्यांनी पाप केले तितके नियमशास्त्रा व्यतिरिक्त नाश पावतील, आणि नियमशास्त्र असून जितक्यांनी पाप केले तितक्यांचा न्याय नियमशास्त्रानुसार होईल. कारण नियमशास्त्र श्रवण करणारे देवाच्या दृष्टीने नीतिमान आहेत असे नाही, तर नियमशास्त्राप्रमाणे आचरण करणारे नीतिमान ठरवण्यात येतील. कारण ज्यांना नियमशास्त्र नाही असे परराष्ट्रीय जेव्हा नियमशास्त्रात जे आहे ते स्वभावतः करत असतात, तेव्हा त्यांना नियमशास्त्र नाही तरी ते स्वतःच आपले नियमशास्त्र आहेत. म्हणजे ते नियमशास्त्रातील आचार आपल्या अंतःकरणात लिहिलेला आहे असे दाखवतात. त्यांच्याबरोबर त्यांची सत्सद विवेक बुद्धीही त्यांना साक्ष देते, आणि त्यांचे एकमेकांविषयीचे विचार दोष लावणारे किंवा दोषमुक्त करणारे असे असतात. ज्या दिवशी देव माझ्या सुवार्तेप्रमाणे येशू ख्रिस्ताच्या द्वारे माणसांच्या गुप्त गोष्टींचा न्याय करील, त्या दिवशी हे दिसून येईल. आता जर तू स्वतःला यहुदी म्हणवत आहेस आणि नियमशास्त्राचा आधार घेतोस व देवाविषयी अभिमान बाळगतोस, तुला त्याची इच्छा कळते आणि नियमशास्त्रातले शिक्षण मिळाल्यामुळे जे सर्वोत्तम ते तू पसंत करतोस. आणि नियमशास्त्रात आपल्याला ज्ञानाचे व सत्याचे स्वरूप उपलब्ध झाले आहे. म्हणून आपण आंधळ्यांचे वाटाळे, अंधारात असलेल्यांचा प्रकाश, अल्पबुद्धी लोकांचे शिक्षक, बालकांचे गुरु आहोत अशी तुझी खात्री झाली आहे. तर मग दुसऱ्याला शिकवणारा तू स्वतःला शिकवत नाहीस काय? चोरी करू नये अशी घोषणा करणारा तू स्वतः चोरी करतोस काय? व्यभिचार करू नये असं सांगणारा तू स्वतःच व्यभिचार करतोस काय? मूर्तींचा विटाळ मानणारा तू स्वतःच देवळे लुटतोस काय?
नियमशास्त्राचा अभिमान बाळगणारा तू स्वतःच नियमशास्त्रांच्या उल्लंघनाने देवाचा अपमान करतोस काय? तुमच्यामुळे परराष्ट्रीयांमध्ये देवाच्या नावाची निंदा होत आहे असे शास्त्रात लिहिलेले आहे. कारण जर तू नियमशास्त्राप्रमाणे वागत असलास तर तू सुनतेचा उपयोग आहे खरा, परंतु जर तू नियमशास्त्राचे उल्लंघन करणारा असलास तर तुझी सुनता झालेली असूनही ती न झाल्यासारखीच आहे. तर मग सुनता न झालेल्या माणसाने नियमशास्त्रातील नियम पाळले तर त्याचे सुनता न होणे हे सुनता असे गणण्यात येणार नाही काय? आणि तुला शास्त्रलेख असूनही व तुझी सुनता होऊनही जो तू नियमशास्त्रांचे उल्लंघन करणारा आहेस, त्या तुझा न्याय जो शारीरिक सुनता न झालेल्यांपैकी असून नियमशास्त्र पाळतो तो करील. कारण जो बाह्यातकारी यहुदी तो यहुदी नव्हे, आणि देहाची बाह्यातकारी सुनता ती सुनता नव्हे, परंतु जो अंतरी यहुदी तो यहुदी होय, आणि लेखाप्रमाणे व्हावयाची ती सुनता नव्हे, तर आध्यात्मिक दृष्ट्या जी अंतःकरणाची व्हावयाची ती सुनता होय. अशाची प्रशंसा माणसाकडून नव्हे तर देवाकडून होते. अध्याय 3. आक्षेपांचे खंडन. तर मग यहुदी असण्यात फायदा तो काय? अथवा सुनतेपासून झालेला लाभ तो कोणता? सर्व बाबतीत पुष्कळच आहे. प्रथम हे की देवाची वचने त्यांना सोपवून दिली होती. कित्येकांनी विश्वास ठेवला नाही म्हणून काय झाले? त्यांचा अविश्वास देवाची विश्वासपात्रता व्यर्थ करील काय? कधीच नाही. देव खरा आणि प्रत्येक मनुष्य खोटा ठरो. शास्त्रातही लिहिलेले आहे की तू आपल्या वचनात नीतिमान ठरावेस आणि तुझा न्याय होत असता तुला जय मिळावा. पण आपल्या अनितीमुळे जर देवाचे नीतिमत्व स्थापित होते तर ह्यावरून आपण काय म्हणावे? देव जो क्रोधाने शासन करतो तो अनितिमान आहे असे म्हणावे की काय? मी हे मानवी व्यवहाराप्रमाणे बोलत आहे, कधीच नाही. असे झाले तर देव जगाचा न्याय कसा करील? तसेच माझ्या लबाडीवरून देवाचे सत्य त्याच्या गौरवासाठी विपुल असल्याचे दिसून आले तरी एखाद्या पापी माणसाप्रमाणे मीही शिक्षेस पात्र का ठरावे? आणि बरे घडून यावे म्हणून आपण वाईट करूया असे आपण का म्हणू नये? आम्ही असेच म्हणतो असा कित्येक लोक आमच्यावर आळ घेतात. अशा लोकांची दंडाज्ञा यथाज्ञाय आहे. मनुष्य प्राणी पापी आहे, नीतिमान कोणीही नाही. तर मग काय? आम्ही यहुदी श्रेष्ठ आहोत काय? मुळीच नाही. कारण यहुदी व हेल्लेणी हे सर्व पापवश आहेत असा आरोप आम्ही सर्वांवर अगोदरच ठेवला आहे. शास्त्रात असे लिहिलेले आहे की नीतिमान कोणी नाही, एक देखील नाही. समंजस कोणी नाही, देवाचा शोध झटून करणारा कोणी नाही. सर्व बहकले आहेत, ते सारे निरुपयोगी झाले आहेत. सत्कर्म करणारा असा कोणी नाही, एकही नाही. त्यांचा घसा म्हणजे उघडे थडगे, त्यांनी आपल्या जिभांनी कपट केले आहे. त्यांच्या ओठांच्या आत जोगी सर्पाचे विष आहे. त्यांचे तोंड शापाने व कडूपणाने भरलेले आहे. त्यांचे पाय रक्तपात करण्यास जाण्याकरिता उतावळे झाले आहेत. त्यांच्या मार्गात विध्वंस व विपत्ती आहेत. त्यांनी शांतीचा मार्ग ओळखून घेतला नाही. त्यांच्या डोळ्यांपुढे देवाचे भय नाही. आपणाला ठाऊक आहे की प्रत्येक तोंड बंद व्हावे व अवघे जग देवासमोर शिक्षेस पात्र ठरावे म्हणून नियमशास्त्र जे काही सांगते ते शास्त्राधीन असलेल्या लोकांना सांगते. म्हणून नियमशास्त्रातील कर्मांनी कोणीही मनुष्य देवासमोर नीतिमान ठरणार नाही. कारण नियमशास्त्राच्या द्वारे पापाची जाणीव होते, ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे नीतिमत्वाची प्राप्ती. आता तर नियमशास्त्राव्यतिरिक्त असे जे देवाचे नीतिमत्व ते प्रकट झाले आहे त्याला नियमशास्त्राची व संदेष्ट्यांची साक्ष आहे. हे देवाचे नीतिमत्व तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी आहे. त्यात भेदभाव नाही. कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. देवाच्या कृपेने
ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्याद्वारे ते विनामूल्य नीतिमान ठरतात. त्याच्या रक्ताने विश्वासाच्याद्वारे प्रायश्चित्त होण्यास देवाने त्याला पुढे ठेवले, ह्यासाठी की पूर्वी झालेल्या पापांची देवाच्या सहनशीलतेने उपेक्षा झाल्यामुळे त्याने आपले नीतिमत्व व्यक्त करावे. म्हणजे आपले नीतिमत्व सांप्रत काळी असे व्यक्त करावे की आपण नीतिमान असावे आणि येशूवर विश्वास ठेवणाऱ्याला नीतिमान ठरवणारे असावे. तर मग फुशारकी मारणे कुठे? ती बाहेरच्या बाहेर राहून गेली. कोणत्या प्रकारच्या नियमाने? कर्मांच्या काय? नाही, तर विश्वासाच्या नियमाने. कारण नियमशास्त्रातील कर्मान वाचून मनुष्य विश्वासाने नीतिमान ठरतो असे आपण मानतो. किंवा देव केवळ यहुद्यांचा आहे काय? तो परराष्ट्रीयांचाही नव्हे काय? हो आहे. देव जर एकच आहे आणि तो सुनता झालेल्यांना विश्वासाने व न झालेल्यांना तशाच विश्वासाच्या द्वारे नीतिमान ठरविल, तर तो परराष्ट्रीयांचाही देव आहे. तर मग आपण विश्वासाने नियमशास्त्राला निरर्थक करतो काय? कधीच नाही. उलट आपण नियमशास्त्राची स्थापना करतो. अध्याय 4. अब्राहमाचे उदाहरण. तर मग आपला पूर्वज अब्राहम ह्याला देहदृष्ट्या काय मिळाले म्हणून म्हणावे? कारण अब्राहम कर्मांनी नीतिमान ठरला असता तर त्याला अभिमान बाळगण्यास कारण आहे, तरी देवासमोर नाही. कारण शास्त्र काय सांगते? अब्राहमाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले. आता जो काम करतो त्याची मजुरी मेहरबानी नव्हे तर ऋण अशी गणली जाते. पण जो काम करत नाही तर अभक्ताला नीतिमान ठरवण्यावर विश्वास ठेवतो, त्याचा विश्वास नीतिमत्व असा गणण्यात येतो. ह्याप्रमाणे ज्या माणसाकडे देव कर्मा वाचून नीतिमत्व गणतो त्याच्या धन्यतेचे वर्णन दावीदही करतो. ते असे, ज्यांच्या अपराधांची क्षमा झाली आहे व ज्यांच्या पापांवर पांघरुण घातले आहे ते धन्य. ज्या माणसाला हिशेबी प्रभू पाप लावत नाही तो धन्य. तर हे आशीर्वचन सुनता झालेल्यांनाही आहे किंवा सुनता न झालेल्यांनाही आहे. कारण विश्वास हा अब्राहमाकडे नीतिमत्व असा गणण्यात आला होता असे आपण म्हणतो. तो कसा गणण्यात आला? तो सुनता झालेला असताना किंवा सुनता न झालेला असताना? सुनता झालेला असताना नव्हे, तर सुनता न झालेला असताना. आणि तो सुनता न झालेला असताना त्याच्या ठायी असलेल्या विश्वासामुळे जे नीतिमत्व प्राप्त होते त्याचा शिक्का म्हणून सुनता ही खूण त्याला मिळाली. ह्यासाठी की जे लोक सुनता न झालेले असता आपल्याकडे नीतिमत्व गणले जावे म्हणून विश्वास ठेवतात, त्या सर्वांचा त्याने बाप व्हावे आणि त्याने सुनता झालेल्या लोकांचाही बाप व्हावे. पण केवळ ते सुनता झालेले आहेत म्हणून नव्हे, तर आपला पिता अब्राहम सुनता न झालेला असता त्याचा जो विश्वास होता त्यालाही अनुसरून चालतात म्हणून त्यांचा बाप व्हावे. कारण तू जगाचा वारस होशील हे अभिवचन अब्राहमाला किंवा त्याच्या संततीला नियमशास्त्राच्या द्वारे नव्हते, तर विश्वासामुळे प्राप्त होणाऱ्या नीतिमत्वाच्या द्वारे होते. कारण जे नियमशास्त्राचे आहेत ते जर वारस होतात तर विश्वास निरर्थक झाला आहे आणि अभिवचन व्यर्थ झाले आहे. कारण नियमशास्त्र क्रोधाला कारणीभूत होते, परंतु जेथे नियमशास्त्र नाही तेथे उल्लंघनही नाही. ह्या कारणास्तव ते अभिवचन कृपेच्या योगाने असावे म्हणून ते विश्वासाने आहे, अशासाठी की ते अवघ्या संततीला म्हणजे जे नियमशास्त्राचे आहेत त्यांनाच केवळ नव्हे, तर आपल्या सर्वांचा पिता जो अब्राहम त्याचा जो विश्वास होता त्याला अनुसरून जे चालतात त्यांनाही निश्चित व्हावे. मी तुला पुष्कळ राष्ट्रांचा बाप केले आहे असे अब्राहमाविषयी शास्त्रात जे लिहिलेले आहे त्याप्रमाणे तो आपल्या सर्वांचा बाप आहे. ज्या देवावर त्याने विश्वास ठेवला, जो देव मेलेल्यांना जिवंत करतो व जे अस्तित्वात नाही त्याला ते असल्यासारखी आज्ञा करतो, त्याच्या दृष्टीने तो असा आहे. तशी तुझी संतती होईल
ह्या वचनाप्रमाणे त्याने बहुत राष्ट्रांचा बाप व्हावे म्हणून आशेला जागा नसतानाही त्याने आशेने विश्वास ठेवला. तथापि विश्वासाने दुर्बळ न होता आपले निर्जीव झालेले शरीर, तो सुमारे 100 वर्षांचा होता, व सारा हिच्या गर्भाशयाचे निर्जीवपणही त्याने लक्षात घेतली. परंतु देवाच्या अभिवचनाकडे पाहून तो अविश्वासामुळे डळमळला नाही, तर विश्वासाने सबळ होऊन त्याने देवाचा गौरव केला. आणि देव आपण दिलेले अभिवचन पूर्ण करण्यासही समर्थ आहे अशी त्याची पक्की खात्री होती. म्हणूनच ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले. ते त्याच्याकडे गणण्यात आले हे केवळ त्याच्यासाठी नव्हे, तर आपल्या प्रभू येशूला ज्याने मेलेल्यांमधून उठवले त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या आपणासाठीही ते लिहिलेले आहे. त्या आपणालाही ते गणले जाणार आहे. तो प्रभू येशू तुमच्या आमच्या अपराधांमुळे मरणास धरून देण्यात आला व आपण नीतिमान ठरावे म्हणून तो उठला आहे. अध्याय 5. विश्वासाचा परिणाम. म्हणून आपण विश्वासाने नीतिमान ठरवलेले आहोत, म्हणून आपणाला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे देवाबरोबर शांती आहे. आपण ज्या कृपेमध्ये आहोत त्यात आपला प्रवेशही त्याच्याद्वारे विश्वासाने झाला आहे, आणि आपण देवाच्या गौरवाच्या आशेचा अभिमान बाळगतो. इतकेच नाही तर संकटांचाही अभिमान बाळगतो, कारण आपल्याला ठाऊक आहे की संकटाने धीर, धीराने शील व शीलाने आशा निर्माण होते, आणि आशा लाजवत नाही, कारण आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्याद्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे. ख्रिस्ताच्या मृत्यूने प्रकट झालेली देवाची प्रीती. आपण दुर्बळ असतानाच ख्रिस्त सुवेळी अभक्तांसाठी मरण पावला. नीतिमान मनुष्यासाठी कोणी मरणारा विरळा, चांगल्या मनुष्यासाठी मरण्यास कदाचित कोणी धाडस करील. परंतु देव आपल्यावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. तर आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरवण्यात आल्यामुळे आपण विशेष करून त्याच्याद्वारे देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहोत. कारण आपण शत्रू असता देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे आपला समेट झाला, तर आता समेट झाला असता त्याच्या जीवनाने आपण विशेष करून तारले जाणार आहोत. इतकेच केवळ नाही, तर ज्याच्याद्वारे समेट ही देणगी आपल्याला आता मिळाली आहे, त्या आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे आपण देवाच्या ठायी अभिमान बाळगतो. आदामाकडून मृत्यू, ख्रिस्ताकडून जीवन. एका माणसाच्याद्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्याद्वारे मरण शिरले, आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले. कारण नियमशास्त्रापूर्वी पाप जगात होतेच, पण नियमशास्त्र नसले म्हणजे पाप गणण्यात येत नाही. तथापि आदामापासून मोशेपर्यंत मरणाने राज्य केले. ज्यांनी आदामाच्या उल्लंघनांच्या प्रकाराप्रमाणे पाप केले नाही त्यांच्यावरही त्याने राज्य केले. आदाम तर जो येणार होता त्याचे प्रतिरूप आहे. परंतु जशी अपराधाची तशी कृपादानाची गोष्ट नाही, कारण ह्या एका मनुष्याच्या अपराधाने पुष्कळ माणसे मरण पावली. तर देवाची कृपा आणि एक मानव येशू ख्रिस्त याच्या कृपेचे दान ही पुष्कळ जणांकरता विशेष करून विपुल झाली. आणि पाप केलेल्या एकाच मनुष्याच्याद्वारे जसा परिणाम झाला तसा कृपादानाचा होत नाही. कारण ज्याचा परिणाम दंडाज्ञा तो न्याय एकाच मनुष्यापासून झाला, पण ज्याचा परिणाम नीतिमान ठरणे ते कृपादान पुष्कळ अपराधांपासून झाले. कारण जर त्या एकाच इसमाच्या द्वारे त्या एकाच इसमाच्या अपराधाने मरणाचे राज्य चालू झाले, तर जे कृपेचे व नीतिमत्वाचे दान ह्याची विपुलता स्वीकारतात ते विशेष करून त्या एकाच येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करतील. तर मग जसे एकाच अपराधामुळे सर्व माणसांना दंडाज्ञा होते, तसे नीतिमत्वाच्या एकाच निर्णयाने
सर्व माणसांना जीवनदायी नीतिमत्व प्राप्त होते. कारण जसे त्या एकाच मनुष्याच्या आज्ञाभंगाने पुष्कळ जण पापी ठरले होते, तसे ह्या एकाच मनुष्याच्या आज्ञापालनाने पुष्कळ जण नीतिमान ठरतील. शिवाय अपराध वाढावा म्हणून नियमशास्त्राचा प्रवेश झाला, तरी जेथे पाप वाढेल तेथे कृपा त्यापेक्षा विपुल झाली. अशासाठी की जसे पापाने मरणाच्या योगे राज्य केले, तसे कृपेने नीतिमत्वाच्या योगे सार्वकालिक जीवनासाठी येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्याद्वारे राज्य करावे. अध्याय 6. ख्रिस्ताशी एक असणे व पाप करत राहणे हे परस्पर विरोधी आहे. तर आता आपण काय म्हणावे? कृपा वाढावी म्हणून आपण पापात राहावे काय? कधीच नाही. जे आपण पापाला मेलो ते आपण यापुढे त्यात कसे राहणार? किंवा आपण जितक्यांनी ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला, तितक्यांनी त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला. याविषयी तुम्ही अजाण आहात काय? तर मग आपण त्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरले गेलो, ह्यासाठी की ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यातून उठला, त्याचप्रमाणे आपणही नवीन प्रकारच्या जीवनात चालावे. कारण जर आपण त्याच्या मरणाच्या प्रतिरूपाने त्याच्याशी संयुक्त झालो आहोत, तर त्याच्या उठण्याच्याही प्रतिरूपाने त्याच्याशी संयुक्त होऊ. हे आपल्याला ठाऊक आहे की हे पापाच्या अधीन असलेले शरीर नष्ट होऊन आपण ह्यापुढे पापाचे दास्य करू नये, म्हणून आपल्यातील जुना मनुष्य त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळला गेला. कारण जो कोणी मेला तो पापाच्या दोषापासून मुक्त होऊन नीतिमान ठरला आहे. आपण ख्रिस्ताबरोबर मरण पावलो असल्यास त्याच्याबरोबर जिवंतही राहू, असा आपला विश्वास आहे. आपल्याला ठाऊक आहे की मेलेल्यांतून उठलेला ख्रिस्त यापुढे मरण पावत नाही, त्याच्यावर यापुढे मरणाची सत्ता चालत नाही. कारण तो मरण पावला, तो पापाला एकदाच मरण पावला. तो जगतो तो देवासाठीच जगतो. तसे तुम्हीही ख्रिस्त येशूमध्ये स्वतःस पापाला मेलेले खरे, पण देवा प्रित्यर्थ जिवंत झालेले असे माना. यास्तव तुम्ही आपल्या शरीर वासनांच्या अधीन न व्हावे, म्हणून पापाने तुमच्या मर्त्य शरीरात राज्य करू नये. आणि तुम्ही आपले अवयव अनितीची साधने होण्याकरिता पापाला समर्पण करत राहू नका, तर मेलेल्यातून जिवंत झालेले असे स्वतःच देवाला समर्पण करा आणि आपले अवयव नीतीची साधने होण्याकरिता देवाला समर्पण करा. तुम्ही नियमशास्त्राधीन नाही, तर कृपेच्या अधीन आहात, म्हणून पाप तुमच्यावर सत्ता चालवणार नाही. गुलामगिरीवरून केलेला बोध. तर मग काय, आपण नियमशास्त्राधीन नसून कृपेच्या अधीन आहोत म्हणून पाप करावे काय? कधीच नाही. आज्ञापालनाकरता ज्याला तुम्ही स्वतःच गुलाम असे समर्पण करता, ज्याची आज्ञा तुम्ही मानता, त्याचे तुम्ही गुलाम आहात. ज्याचा परिणाम मरण आहे अशा पापाचे गुलाम, किंवा ज्याचा परिणाम नीतिमत्व आहे अशा आज्ञापालनाचे तुम्ही गुलाम आहात. हे तुम्हाला ठाऊक नाही काय? तुम्ही पापाचे गुलाम होता, तरी ज्या प्रकारच्या शिकवणीच्या पदरी तुम्हाला बांधले, तिचे पालन तुम्ही मनापासून केले, आणि पापापासून मुक्त होऊन तुम्ही नीतिमत्वाचे गुलाम झालात, म्हणून देवाची स्तुती असो. तुमच्या देह स्वभावाच्या दुर्बलतेमुळे मनुष्य व्यवहाराप्रमाणे मी बोलतो आहे. कारण जसे तुम्ही आपले अवयव स्वैराचार करण्याकरिता अमंगळपण व स्वैराचार ह्यास गुलाम असे समर्पण केले होते, तसे आता आपले अवयव पवित्रीकरणाकरिता नीतिमत्वाला गुलाम असे समर्पण करा. तुम्ही पापाचे गुलाम होता तेव्हा नीतिमत्वा संबंधाने बंधमुक्त होता. तर ज्या गोष्टींची तुम्हाला आता लाज वाटते, त्यापासून तुम्हाला त्यावेळेस काय फळ प्राप्त होत असे? त्यांचा शेवट तर मरण आहे. परंतु आता तुम्हाला पापापासून मुक्त केल्यावर तुम्ही देवाचे गुलाम झाल्यामुळे ज्याचा परिणाम पवित्रीकरण असे फळ तुम्हाला मिळत आहे, त्याचा शेवट तर सार्वकालिक जीवन आहे. कारण पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे.
अध्याय 7. विवाहावरून केलेला बोध. बंधुजन हो, नियमशास्त्राची माहिती असलेल्या लोकांबरोबर मी बोलत आहे. मनुष्य जिवंत आहे तोपर्यंत नियमशास्त्राची सत्ता त्याच्यावर चालते, याविषयी तुम्ही अजाण आहात काय? पती जिवंत आहे तोपर्यंत त्याची विवाहित स्त्री नियमशास्त्राने त्याला बांधलेली असते, पण पती मरण पावल्यावर तिची पतिबंधनातून सुटका होते. म्हणून पती जिवंत असताना ती परपुरुषाची झाली तर तिला व्यभिचारिणी म्हणतील, पण पती मरण पावल्यास ती त्या बंधनातून मुक्त होते. नंतर ती दुसऱ्या पुरुषाची पत्नी झाली असताही व्यभिचारिणी होत नाही. त्याप्रमाणे माझ्या बंधुजन हो, तुम्हीही ख्रिस्ताच्या शरीराच्या द्वारे नियमशास्त्र संबंधाने मृत झालात, अशासाठी की तुम्ही दुसऱ्याचे म्हणजे मेलेल्यांतून जो उठला त्याचे व्हावे आणि आपण देवाला फळ द्यावे. कारण आपण देह स्वभावाच्या अधीन होतो तेव्हा नियमशास्त्राच्या द्वारे चेतवलेल्या पापवासना आपल्या अवयवात मरणाला फळ देण्यासाठी कार्य करत होत्या. पण आता ज्याने आपण बद्ध होतो त्याच्या संबंधाने मृत झाल्यामुळे आपण नियमशास्त्रापासून मुक्त झालो आहोत. म्हणून जुन्या शास्त्रलेखास धरून नव्हे तर आत्म्याच्या नाविन्याने आपण सेवा करतो. नियमशास्त्र व पाप. तर मग आपण काय म्हणावे? नियमशास्त्र पाप? कधीच नाही. तरीही पापाची ओळख मला नियमशास्त्र वाचून कशानेच झाली नसती. लोभ धरू नकोस असे नियमशास्त्रात सांगितले नसते तर मला लोभाचे ज्ञान झाले नसते. पापाने संधी साधून या आज्ञेच्या योगे माझ्यामध्ये सर्व प्रकारचा लोभ निर्माण केला होता, कारण नियमशास्त्रा वाचून पाप निर्जीव आहे. मी नियमशास्त्राविरहित होतो तेव्हा जगत होतो, पण आज्ञा आल्यावर पाप संजीवित झाले आणि मी मरण पावलो. ह्याप्रमाणे ज्या आज्ञेचा परिणाम जीवन व्हायचा तिचाच परिणाम मरण आहे असे माझ्या अनुभवास आले. कारण पापाने आज्ञेच्या योगे संधी साधून मला फसवले व तिच्या योगे मला ठार केले. तरी पण नियमशास्त्र पवित्र आहे आणि आज्ञा पवित्र, यथाज्ञाय व उत्तम आहे. तर मग जे उत्तम ते मला मरण असे झाले काय? कधीच नाही. पाप ते पापच दिसावे म्हणून जे उत्तम त्याच्या योगे ते माझ्या ठाई मरण घडवणारे असे झाले. आज्ञेच्या योगे पाप पराकाष्ठेचे पापिष्ट व्हावे म्हणून असे झाले. मनुष्याच्या दैहिक व आध्यात्मिक भावनांचा लढा. कारण आपल्याला ठाऊक आहे की नियमशास्त्र आध्यात्मिक स्वरूपाचे आहे. मी तर दैहिक पापाला विकलेला असा आहे. कारण मी काय करतो ते माझे मलाच कळत नाही. म्हणजे जे मी इच्छितो ते करतो असे नाही, तर जे मला द्वेष्य वाटते तेच करतो. जे मी इच्छित नाही ते जर मी करतो तर नियमशास्त्र उत्तम आहे अशी मी संमती देतो. तर आता ह्यापुढे ते कर्म मीच करतो असे नव्हे, तर माझ्या ठाई वसणारे पाप ते करते. कारण मला ठाऊक आहे की माझ्या ठाई म्हणजे माझ्या देह स्वभावात काही चांगले वसत नाही. कारण इच्छा करणे हे मला साधते, पण चांगले ते कृतीत आणणे मला साधत नाही. कारण जे चांगले करावेसे मला वाटते ते मी करत नाही, तर करावेसे वाटत नाही असे जे वाईट ते मी करतो. जे करावेसे वाटत नाही ते जर मी करतो तर ते कर्म मीच करतो असे नव्हे, तर माझ्या ठाई वसणारे पाप ते करते. तर मग जो मी सत्कर्म करू इच्छितो त्या माझ्याजवळ वाईट आहेच असा नियम मला आढळतो. माझा अंतरात्मा देवाच्या नियमशास्त्रामुळे हर्ष करतो, तरी माझ्या अवयवात मला निराळाच नियम दिसतो. तो माझ्या मनातल्या नियमाबरोबर लढतो आणि मला कैद करून माझ्या अवयवातील पापाच्या नियमाच्या स्वाधीन करतो. किती मी कष्टी माणूस! मला या मरणाधीन असलेल्या देहापासून कोण सोडविल? आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे मी देवाचे आभार मानतो. तर मग मी स्वतः मनाने देवाच्या नियमाचे दास्य करतो, पण देहाने पापाच्या नियमाचे करतो. अध्याय 8.
पवित्र आत्म्याप्रमाणे चालणे. म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंडाज्ञा नाहीच, कारण ख्रिस्त येशूमधील जीवनाच्या आत्म्याचा जो नियम त्याने तुला पाप व मरण ह्यांच्या नियमापासून मुक्त केले आहे. कारण नियमशास्त्र देह स्वभावामुळे दुर्बळ झाल्या कारणाने जे त्याला असाध्य ते साधण्याकरता देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राला पापमय देहासारख्या देहाने व पापाबद्दल पाठवून देहामध्ये पापाला दंडाज्ञा ठरवली. ह्यात उद्देश हा की जे आपण देह स्वभावाप्रमाणे नव्हे तर आत्म्याप्रमाणे चालतो त्या आपल्यामध्ये नियमशास्त्राने लावून दिलेले आचरण पूर्ण व्हावे. कारण जे देह स्वभावाचे आहेत ते दैहिक गोष्टींकडे चित्त लावतात आणि जे आध्यात्मिक मार्गानुसारी आहेत ते आध्यात्मिक गोष्टींकडे चित्त लावतात. कारण देह स्वभावाचे चिंतन हे मरण, पण आत्म्याचे चिंतन हे जीवन व शांती आहे. कारण देह स्वभावाचे चिंतन हे देवाबरोबर वैर आहे, ते देवाच्या नियमशास्त्राच्या अधीन नाही आणि त्याला तसे होता येत नाही. जे देहाच्या अधीन आहेत त्यांना देवाला प्रसन्न करता येत नाही. परंतु तुमच्यामध्ये जर देवाचा आत्मा वस्ती करत आहे तर तुम्ही देहाच्या अधीन नाही, आत्म्याच्या अधीन आहात. जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त झालेला नसेल तर तो ख्रिस्ताचा नाही. पण ख्रिस्त तुमच्यामध्ये असेल तर शरीर जरी पापामुळे मेलेले आहे तरी आत्मा नीतिमत्वामुळे जीवन आहे. ज्याने येशूला मेलेल्यांतून उठवले त्याचा आत्मा जर तुमच्यामध्ये वस्ती करतो तर त्याने ख्रिस्त येशूला मेलेल्यांतून उठवले तो तुमच्यामध्ये वस्ती करणाऱ्या आपल्या आत्म्याने तुमची मर्त्य शरीरेही जिवंत करील. तर मग बंधुजन हो, आपण ऋणी आहोत खरे, तरी देह स्वभावाप्रमाणे जगायला देह स्वभावाचे ऋणी नाही. कारण जर तुम्ही देह स्वभावाप्रमाणे जगलात तर तुम्ही मरणार आहात. परंतु जर तुम्ही आत्म्याने शरीराची कर्मे ठार मारलीत तर जगाल. देवाचे पुत्र, कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवत आहे तितके देवाचे पुत्र आहेत. कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला नाही, तर त्याच्या योगे आपण अब्बा, बापा अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला आहे. तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची मुले आहोत, आणि जर मुले तर वारसही आहोत. म्हणजे देवाचे वारस, ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारस असे आहोत. आपल्याला त्याच्याबरोबर गौरव प्राप्त व्हावा म्हणून त्याच्याबरोबर जर दुःख भोगत असलो तरच प्रकट होणारे वैभव. कारण आपल्यासाठी जो गौरव प्रकट होणार आहे त्याच्यापुढे सांप्रत काळाची दुःखे काहीच नाहीत असे मी मानतो. कारण सृष्टी देवाच्या पुत्रांच्या प्रकट होण्याची प्रतीक्षा अत्यंत उत्कंठेने करत आहे. कारण सृष्टी व्यर्थतेच्या स्वाधीन करण्यात आली ती आपखुशीने नव्हे तर ती स्वाधीन करणाऱ्यामुळे. सृष्टीही स्वतः नश्वरतेच्या दास्यातून मुक्त होऊन तिला देवाच्या मुलांची गौरवयुक्त मुक्तता मिळावी ह्या आशेने वाट पाहते. कारण आपल्याला ठाऊक आहे की सबंध सृष्टी आजपर्यंत कणहत आहे व वेदना भोगत आहे. इतकेच केवळ नव्हे तर ज्या आपल्याला आत्मा हे प्रथम फळ मिळाले आहे ते आपणही स्वतः दत्तकपणाची म्हणजे आपल्या शरीराच्या मुक्तीची वाट पाहत असता आपल्या ठाई कणहत आहोत. कारण आपण अशी आशा धरून तरलो जी आशा दृश्य झाली आहे ती आशाच नव्हे. जे दृश्य झाले आहे त्याची आशा कोण धरील? पण जे अदृश्य त्याची जर आपण आशा धरली तर धीराने आपण त्याची प्रतीक्षा करत असतो. पवित्र आत्म्याचे सहाय्य. तसेच आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो. कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही, पण आत्मा स्वतः अनिर्वाच्य कण्याने मध्यस्थी करतो.
पण अंतर्यामे पारखणाऱ्याला त्या आत्म्याचा मनोभाव काय हे ठाऊक आहे, कारण हा आत्मा पवित्र जनांसाठी देवाच्या मर्जीप्रमाणे मध्यस्थी करतो. परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यांस, म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलवलेल्यांस देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. कारण ज्यांच्याविषयीचे त्याला पूर्वज्ञान होते त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून त्याने त्यांना आगाऊच नेमून ठेवले. यात हेतू हा की तो पुष्कळ बंधुजनांमधला ज्येष्ठ असा व्हावा. ज्यांना त्याने आगाऊ नेमून ठेवले त्यांना त्याने पाचारणही केले. ज्यांना त्याने पाचारण केले त्यांना त्याने नीतिमानही ठरवले, आणि ज्यांना त्याने नीतिमान ठरवले त्यांचा त्याने गौरवही केला. ख्रिस्ताची व देवाची प्रीती. तर मग ह्या गोष्टीवरून आपण काय म्हणावे? देव आपणाला अनुकूल असल्यास आपल्याला प्रतिकूल कोण? ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपल्या सर्वांकरता समर्पण केले, तो त्याच्याबरोबर आपल्याला सर्व काही कसे देणार नाही? देवाच्या निवडलेल्या लोकांवर दोषारोप कोण ठेवील? देवच नीतिमान ठरवणारा आहे. तर दंडाज्ञा करणारा कोण? तो मेला इतकेच नाही तर मेलेल्यांतून उठला आहे, जो देवाच्या उजवीकडे आहे आणि जो आपल्यासाठी मध्यस्थीही करत आहे, तो ख्रिस्त येशू आहे. ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करील? क्लेश, आपत्ती, छळणूक, उपासमार, नग्नता, संकट किंवा तलवार ही विभक्त करतील काय? शास्त्रात लिहिल्याप्रमाणे तुझ्यामुळे आमचा वध दिवसभर होत आहे. कापावयाच्या मेंढरासारखे आम्हाला गणले आहे. उलट पक्षी ज्याने आपल्यावर प्रीती केली त्याच्या योगे या सर्व गोष्टीत आपण महाविजयी ठरतो. कारण माझी खात्री आहे की मरण, जीवन, देवदूत, अधिपती, वर्तमान काळच्या गोष्टी, भविष्यकाळच्या गोष्टी, बले, उंची, खोली किंवा दुसरी कोणतीही सृष्ट वस्तू ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्यामध्ये देवाची आपल्यावरील जी प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करायला समर्थ होणार नाही. अध्याय 9. इस्रायली लोकांच्या अविश्वासाबद्दल पौलाचे दुःख. मी ख्रिस्तामध्ये खरे बोलतो, खोटे बोलत नाही. माझी सत्सद विवेक बुद्धी ही पवित्र आत्म्यामध्ये माझ्याबरोबर साक्ष देते की मला मोठा खेद वाटतो व माझ्या अंतःकरणामध्ये अखंड वेदना आहेत. कारण माझे बंधुजन म्हणजे देहदृष्ट्या माझे नातेवाईक ह्यांच्यासाठी मी स्वतः ख्रिस्तापासून शापभ्रष्ट व्हावे हे शक्य असते तर मी तशी इच्छा केली असती. ते इस्रायली आहेत. दत्तकपणा, ईश्वरी तेज, करार मदार, नियमशास्त्रदान, उपासना व अभिवचने ही त्यांची आहेत. महान पूर्वजही त्यांचे आहेत व त्यांच्यापासून देहदृष्ट्या ख्रिस्त आहे. तो सर्वांवर असून युगानयुग धन्यवादित देव आहे. आमेन. देवाने दिलेली वचने व्यर्थ झाली नाहीत. तरी देवाचे वचन व्यर्थ झाले असे नाही. कारण इस्रायल वंशातले ते सर्व इस्रायल आहेत असे नाही, आणि ते अब्राहमाचे संतान आहेत म्हणून ते सर्व त्याची मुले आहेत असे नाही, तर इसहाकाच्याच वंशाला तुझे संतान म्हणतील. म्हणजे देहाद्वारे झालेली मुले देवाची मुले आहेत असे नाही, तर अभिवचनानुसार जन्मलेली मुलेच संतान अशी गणण्यात येतात. कारण पुढे याच सुमारास मी येईन तेव्हा सारेला पुत्र होईल ह्या शब्दात ते अभिवचन दिलेले होते. इतकेच नव्हे तर रिबेकाही एकापासून म्हणजे आपला पूर्वज इसहाक ह्याच्यापासून गरोदर राहिल्यावर मुले अजून जन्मली नव्हती व त्यांनी काही बरे वाईट केले नव्हते, तेव्हा निवडी संबंधाने देवाचा जो संकल्प असतो म्हणजे जो कर्मामुळे नव्हे तर पाचारण करणाऱ्याच्या इच्छेने असतो तो कायम राहावा. म्हणून तिला सांगण्यात आले की वडील धाकट्याची सेवा करील. त्याचप्रमाणे शास्त्रात असे लिहिले आहे
की मी याकोबावर प्रीती केली आणि एसावाचा द्वेष केला. देव अन्यायी नाही, तर आपण काय म्हणावे? देवाच्या ठायी अन्याय आहे काय? कधीच नाही. कारण तो मोशेला म्हणतो, ज्या कोणावर मी दया करतो त्याच्यावर मी दया करीन, आणि ज्या कोणावर मी करुणा करतो त्याच्यावर मी करुणा करीन. ह्यावरून हे इच्छा बाळगण्यावर नव्हे किंवा धावपळ करणाऱ्यावर नव्हे, तर दया करणाऱ्या देवावर अवलंबून आहे. शास्त्रलेख फारोला असे सांगतो, मी तुला पुढे केले आहे ते ह्याच करता, की तुझ्याकडून मी आपला पराक्रम दाखवावा आणि माझे नाव सर्व पृथ्वीवर प्रख्यात व्हावे. ह्यावरून त्याच्या इच्छेस येईल त्याच्यावर तो दया करतो, आणि त्याच्या इच्छेस येईल त्याला तो कठीण हृदयाचे करतो. देव सर्वाधिपती आहे. ह्यावर तू मला म्हणशील, तर मग तो अजून दोष का लावत असतो? कारण त्याच्या संकल्पाला कोण आड आला आहे? हे मानवा, देवाला उलटून बोलणारा तू कोण? घडलेली वस्तू आपल्या घडवणाऱ्याला तू मला असे का केलेस असे म्हणेल काय? किंवा एकाच गोळ्याचे एक पात्र उत्तम कामासाठी व एक हलक्या कामासाठी करावे असा कुंभाराला मातीवर अधिकार नाही काय? आपला क्रोध दर्शवावा व आपले सामर्थ्य व्यक्त करावे असे देवाच्या मनात असताना नाशासाठी सिद्ध झालेल्या क्रोधाच्या पात्रांना मोठ्या सहनशीलतेने त्याने जर वागवून घेतले, आणि ज्या आपल्याला केवळ यहुद्यांतून नव्हे तर परराष्ट्रीयांतूनही पाचारण झाले त्या आपल्याविषयी, म्हणजे त्याने पूर्वी गौरवासाठी सिद्ध केलेल्या दयेच्या पात्रांविषयी आपल्या गौरवाची विपुलता व्यक्त करावी असे त्याला वाटत असेल, तर काय? तो होशेयाच्या पुस्तकात हेही म्हणतो की, जे माझे लोक नव्हते त्यांना मी आपले लोक म्हणेन, आणि जी प्रिय नाही तिला प्रिय म्हणेन. आणि असे होईल की तुम्ही माझे लोक नाही असे जेथे म्हटले होते तेथे त्यांना जिवंत देवाचे पुत्र असे म्हणण्यात येईल. यशयाही इस्रायलाविषयी असे पुकारतो की, जरी इस्रायल लोकांची संख्या समुद्राच्या वाळूसारखी असली तरी अवशेष मात्र तारण पावेल. कारण प्रभू आपले वचन आटोपते घेऊन व समाप्त करून पृथ्वीवर ते सिद्धीस नेईल. त्याप्रमाणे यशयाने पूर्वी म्हटले, जर सेनाधीश प्रभूने आमच्यासाठी बीज राहू दिले नसते तर आम्ही सदोमासारखे झालो असतो व गमोराप्रमाणे बनलो असतो. नीतिमत्व प्राप्त न होण्याचे कारण. तर मग आपण काय म्हणावे? असे की जे परराष्ट्रीय नीतिमत्वाच्या मागे लागले नव्हते त्यांना नीतिमत्व म्हणजे विश्वासाच्या द्वारे मिळणारे नीतिमत्व प्राप्त झाले. परंतु इस्रायल लोक नीतिमत्वाच्या नियमामागे लागले होते तरी ते त्या नियमापर्यंत जाऊन पोहोचले नाहीत. का नाहीत? कारण विश्वासाने नव्हे तर कर्मांनी कार्य होईल असे समजून ते त्याच्या मागे लागले. अडवणुकीच्या धोंड्यावर ते ठेचाळले. त्याप्रमाणे शास्त्रात लिहिले आहे, पहा, अडवणुकीचा धोंडा व अडखळण्याचा खडक मी सियोनात ठेवतो. त्याच्यावर जो विश्वास ठेवील तो फजित होणार नाही. अध्याय 10. इस्रायलाविषयी पौलाची मनीषा. बंधुजनहो, त्यांच्याविषयी माझी मनीषा व देवाजवळ विनंती अशी आहे की त्यांचे तारण व्हावे. मी त्यांच्याविषयी साक्ष देतो की त्यांना देवाविषयी आस्था आहे, परंतु ती यथार्थ ज्ञानाला अनुसरून नाही. कारण त्यांना देवाच्या नीतिमत्वाची जाणीव नसल्यामुळे व ते आपलेच नीतिमत्व स्थापण्यास पाहत असल्यामुळे देवाच्या नीतिमत्वाला ते वश झाले नाहीत. कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला नीतिमत्व प्राप्त होण्यासाठी ख्रिस्त नियमशास्त्राची समाप्ती असा आहे. नीतिमत्वाचा नवा मार्ग सर्वांसाठी आहे. कारण मोशे असे लिहितो, जो मनुष्य नियमशास्त्राचे नीतिमत्व आचारतो तो तेणे करून वाचेल. परंतु विश्वासाने प्राप्त होणारे नीतिमत्व म्हणते, तू आपल्या मनात म्हणू नकोस की ऊर्ध्वलोकी कोण चढेल, अर्थात ख्रिस्ताला खाली आणण्यास, किंवा अधोलोकी कोण उतरेल, अर्थात ख्रिस्ताला मेलेल्यातून वर आणण्यास. तर ते काय म्हणते? ते वचन तुझ्याजवळ आहे, तुझ्या मुखात व तुझ्या अंतःकरणात आहे.
आमच्या विश्वासाचा विषय असलेले जे वचन आम्ही गाजवत आहोत ते हेच होय की येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यांतून उठवले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. कारण जो अंतःकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबूल करतो त्याचे तारण होते. कारण शास्त्र म्हणते, त्यांच्यावर विश्वास ठेवणारा कोणीही फजित होणार नाही. यहुदी व हेल्लेणी यांच्यामध्ये भेद नाही, कारण सर्वांचा प्रभू तोच आणि जे त्याचा धावा करतात त्या सर्वांना पुरवण्या इतका तो संपन्न आहे. कारण जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण होईल. तर ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याचा धावा ते कसा करतील? ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते विश्वास कसा ठेवतील? घोषणा करणाऱ्यांवाचून ते कसे ऐकतील? आणि त्यांना जर पाठवले नाही तर ते घोषणा तरी कशी करतील? चांगल्या गोष्टींची सुवार्ता सांगणाऱ्यांचे चरण किती मनोरम आहे असा शास्त्रलेख आहे. तथापि सुवार्ता सर्वांना मान्य झाली असे नाही. यशया म्हणतो, हे प्रभू, आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे? याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे होते. पण मी विचारतो, त्यांनी ऐकले नव्हते काय? हो, खरोखर ऐकले होते. त्याचा नाद सर्व पृथ्वीवर व त्यांचे शब्द दिगंतरी पोहोचले. आणखी मी विचारतो की इस्रायलाला कळले नव्हते काय? प्रथम मोशे म्हणतो, जे राष्ट्र नव्हे त्याच्या योगे मी तुम्हाला ईर्षेस पेटवीन, एका मूढ राष्ट्राच्या योगे मी तुम्हाला चीड आणीन. आणि यशया फार धीट होऊन म्हणतो, जे माझा शोध करत नसत त्यांना मी पावलो, जे विचारत नसत त्यांना मी प्रकट झालो. पण इस्रायलाविषयी तो म्हणतो, आज्ञा मोडणाऱ्या व उलटून बोलणाऱ्या लोकांकडे मी सारा दिवस आपले हात पसरले आहेत. अध्याय 11. देवाने इस्रायली लोकांचा सर्वस्वी त्याग केला नाही. तर मी विचारतो, देवाने आपल्या लोकांना टाकून दिले आहे काय? कधीच नाही. कारण मीही इस्रायली अब्राहमाच्या कुळातला व बन्यामिनाच्या वंशातला आहे. देवाला ज्यांच्याविषयी पूर्वज्ञान होते त्या आपल्या लोकांना त्याने टाकले नाही. एलियाच्या बाबतीत शास्त्र काय म्हणते हे तुम्हाला ठाऊक नाही काय? इस्रायला विरुद्ध देवाजवळ त्यांनी अशी विनंती केली, हे प्रभू, त्यांनी तुझ्या संदेष्ट्यांना जीवे मारले, तुझ्या वेद्या खणून पाडल्या आणि मी एकटाच राहिलो आहे आणि माझा प्राण घ्यावयास ते पाहतात. परंतु त्याला देवाचे काय उत्तर मिळाले? ज्यांनी बाल दैवता पुढे गुडघे टेकले नाहीत अशी 7,000 माणसे मी आपणासाठी राखून ठेवली आहेत. तसेच हल्लीच्या काळी सुद्धा कृपेच्या निवडीप्रमाणे शेष राहिले आहे. आणि जर हे कृपेने राहिले असेल तर ते कर्मांनी नाही, नाहीतर कृपा ही कृपा होणार नाही. तर मग काय? जे मिळवण्यासाठी इस्रायल जोराचा प्रयत्न करत आहे ते त्याला मिळाले नाही, पण निवडलेल्या लोकांना मिळाले आणि बाकीचे कोडगे झाले. आजच्या दिवसापर्यंत देवाने त्यांना मंद बुद्धी, पाहता येऊ नये असे डोळे व ऐकता येऊ नये असे कान दिले. ह्या शास्त्रलेखाप्रमाणे झाले. दावीदही म्हणतो, त्यांचे मेस त्यांना फास व सापळा, अडखळण व प्रतिफळ असे होवो. त्यांना दिसू नये म्हणून त्यांचे डोळे अंधकारमय होवोत आणि तू त्यांची पाठ नेहमी वाकव. तर मी विचारतो, त्यांचे पतन व्हावे म्हणून ते अडखळले काय? कधीच नाही. तर त्यांच्या ठायी ईर्ष्या निर्माण होण्यासाठी त्यांच्या अपराधाने परराष्ट्रीयांचे तारण झाले आहे. आता त्यांचा अपराध ही जर जगाची संपत्ती आणि त्यांचा ऱ्हास ही जर परराष्ट्रीयांची सधनता आहे, तर त्यांची भरती झाल्यास ती सधनता कितीतरी अधिक होईल. परराष्ट्रीयांचे तारण, कलम लावण्याचे उदाहरण. पण तुम्हा परराष्ट्रीयांना मी हे सांगतो, ज्या अर्थी मी परराष्ट्रीयांचा प्रेषित आहे त्या अर्थी मी आपल्या सेवेला मोठेपणा देतो. ह्यात माझा उद्देश हा की जे माझ्या हाडामांसाचे आहेत त्यांच्यामध्ये कसेही करून ईर्ष्या निर्माण करून त्यांच्यातील कित्येकांना तारावे. कारण त्यांचा अव्हेर हा जर जगाचा समेट ठरतो तर त्यांचा स्वीकार हा त्यांचे मेलेल्यांतून जिवंत होणे ठरणार ना.
कणकेची पहिली मूठ पवित्र ठरल्यास गोळाही तसाच ठरेल, आणि मूळ जर पवित्र तर फांद्याही पवित्र ठरतील. आता जर काही फांद्या तोडून टाकण्यात आल्या आणि तू रानटी जैतून असता त्यांच्या जागी कलमरूपे लावला गेलास व जैतुनाच्या पौष्टिक मुळाचा भागीदार झालास, तर त्या फांद्यांहून मी मोठा आहे अशी बढाई मारू नकोस. मारशील तर हे लक्षात ठेव की तू मुळाला आधार दिलेला नाहीस, तर मुळाने तुला आधार दिलेला आहे. मग तू म्हणशील की माझे कलम लावावे म्हणून फांद्या तोडून टाकण्यात आल्यात. बरे, अविश्वासामुळे त्या तोडून टाकण्यात आल्या आणि विश्वासाने तुला स्थिरता आली, तर अहंकार बाळगू नकोस, भीती बाळग. कारण जर देवाने मूळच्या फांद्या राखल्या नाहीत तर तो तुलाही राखणार नाही. देवाची ममता व कडकपणा पहा. पतन झालेल्यांविषयी कडकपणा आणि तुझ्याविषयी देवाची ममता. पण तू त्यांच्या ममतेत राहशील तर, नाहीतर तूही छेदून टाकला जाशील. आणि ते अविश्वासात न राहिले तर तेही कलमरूपे लावण्यात येतील, कारण त्यांचे पुन्हा कलम लावण्यास देव समर्थ आहे. जे मूळचे रानटी जैतुनाचे झाड, त्यातून तुला कापून तुझे कलम सृष्टीक्रम सोडून चांगल्या जैतुनात लावले, तर ह्या ज्या त्याच्या मूळच्याच फांद्या, त्यांचे कलम आपल्या जैतुनात किती विशेष करून लावण्यात येईल. सर्वांवर ममता करणे हाच देवाचा अंतिम हेतू. बंधुजनहो, तुम्ही आपणाला शहाणे समजू नये म्हणून या रहस्याविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. ते रहस्य हे की परराष्ट्रीयांचा भरणा आत येईपर्यंत इस्रायल लोक अंशतः कोडगे झालेले आहेत. या रीतीने सर्व इस्रायल लोकांचे तारण होईल. शास्त्रात असे लिहिलेले आहे, मुक्त करणारा सियोनातून येईल, तो याकोबापासून अभक्ती दूर करील. जेव्हा मी त्यांची पापे हरण करीन तेव्हा त्यांच्याबरोबर हाच माझा करार होईल. सुवार्तेच्या दृष्टीने पाहता तुमच्यामुळे ते शत्रू आहेत, परंतु निवडीच्या दृष्टीने पाहता पूर्वजांमुळे प्रियजन आहेत. कारण देवाला आपल्या कृपादानाचा व पाचारणाचा अनुताप होत नाही. ज्याप्रमाणे पूर्वी तुम्ही देवाची अवज्ञा करत होता, परंतु आता तुम्हाला त्यांच्या आज्ञाभंगाने दया प्राप्त झाली आहे, त्याप्रमाणे तुमच्यावरील ममतेने त्यांनाही आता ममता प्राप्त व्हावी म्हणून त्यांनी आता आज्ञाभंग केला आहे. त्या सर्वांवर दया करावी म्हणून देवाने त्या सर्वांना आज्ञाभंगाच्या कोंडवाड्यात कोंडून ठेवले आहे. आहा, देवाच्या बुद्धीची व ज्ञानाची संपत्ती किती अगाध आहे. त्याचे निर्णय किती गहन आणि त्याचे मार्ग किती अगम्य आहेत. प्रभूचे मन कोणी ओळखले आणि त्यांचा मंत्री कोण होता? त्याला प्रथम देऊन त्याची फेड करून घेईल असा कोण आहे? कारण सर्व काही त्याच्याच पासून, त्याच्याच द्वारे व त्याच्याच प्रित्यर्थ आहे. त्याला युगान युग गौरव असो. आमेन. अध्याय 12. नवीन जीवितक्रम. म्हणून बंधुजनहो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवतो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावीत. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. आध्यात्मिक दानांचा योग्य उपयोग. कारण मला प्राप्त झालेल्या कृपादानांवरून मी तुमच्यापैकी प्रत्येक जणाला असे सांगतो की आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानू नका, तर देवाने प्रत्येकाला वाटून दिलेल्या विश्वासाच्या परिमाणानुसार मर्यादेने स्वतःला माना. कारण जसे आपल्याला एक शरीर असून त्यात पुष्कळ अवयव आहेत, तरी त्या सर्व अवयवांचे कार्य एकच नाही. तसे आपण पुष्कळ जण असून ख्रिस्तामध्ये एक शरीर आणि प्रत्येक जण एकमेकांचे अवयव असे आहोत. आपल्याला प्राप्त झालेल्या कृपादानांप्रमाणे आपल्याला निरनिराळी कृपादाने आहेत. म्हणून ईश्वरी संदेश सांगायचा असल्यास आपण तो आपल्या विश्वासाच्या प्रमाणाने सांगावा. सेवा करताना सेवेत तत्पर असावे. शिकविणाऱ्याने शिक्षण देण्यात, बोध करणाऱ्याने बोध करण्यात तत्पर असावे.
दान देणाऱ्याने ते औदार्याने द्यावे, अधिकाऱ्याने आपले काम आस्थेने करावे, दया करणाऱ्याने ती संतोषाने करावी. ख्रिस्ती जीवित क्रमाचे नियम. प्रीतीमध्ये ढोंग नसावे, वाईटाचा वीट माना, बऱ्याला चिकटून रहा. बंधुप्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा. तुम्ही प्रत्येक जण दुसऱ्याला आदराने आपल्यापेक्षा थोर माना. आस्थेविषयी मंद असू नका. आत्म्यात उत्सुक असा, प्रभूची सेवा करा. आशेने हर्षित व्हा, संकटात धीर धरा, प्रार्थनेत तत्पर रहा. पवित्र जनांच्या गरजा भागवा, आतिथ्य करण्यात तत्पर असा. तुमचा छळ करणाऱ्यांना आशीर्वाद द्या. आशीर्वादच द्या, शाप देऊ नका. आनंद करणाऱ्यांबरोबर आनंद करा आणि शोक करणाऱ्यांबरोबर शोक करा. परस्पर एकचित्त असा. मोठमोठ्या गोष्टींवर चित्त ठेवू नका, तर लीन वृत्तींच्या लोकांचा सहवास करा. स्वतःला शहाणे समजू नका. वाईटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. सर्व मनुष्यांच्या दृष्टीने जे सात्विक ते करण्याकडे लक्ष ठेवा. शक्य तर सर्व माणसांबरोबर तुमच्याकडून होईल तितके शांतीने राहा. प्रियजनहो, सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या. कारण असा शास्त्रलेख आहे की सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन, असे प्रभू म्हणतो. उलट पक्षी, तुझा शत्रू भुकेला असल्यास त्याला खायला दे, तान्हेला असल्यास त्याला प्यायला दे. कारण असे केल्याने तू त्याच्या मस्तकावर निखाऱ्याची रास करशील. वाईटाने जिंकला जाऊ नकोस, तर बऱ्याने वाईटाला जिंक. अध्याय 13. अधिकाऱ्यांच्या आज्ञा पाळण्याविषयी सूचना. प्रत्येक जणाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधीन असावे, कारण देवापासून नाही असा अधिकार नाही. जे अधिकार आहेत ते देवाने नेमलेले आहेत. म्हणून जो अधिकाराला आड येतो तो देवाच्या व्यवस्थेस आड येतो, आणि आड येणारे आपणावर दंड ओढवून घेतील. कारण चांगल्या कामाला अधिकाऱ्यांची भीती असते असे नाही, तर वाईट कामाला असते. तेव्हा अधिकाऱ्याची भीती नसावी अशी तुझी इच्छा असल्यास चांगले ते कर, म्हणजे त्याच्याकडून तुझी प्रशंसा होईल. कारण तुझ्या हितासाठी तो देवाचा सेवक आहे. पण जर तू वाईट करशील तर त्याची भीती बाळग. कारण तो तलवार व्यर्थ धारण करत नाही, तर क्रोध दाखवण्याकरता वाईट करणाऱ्याचा सूड घेणारा असा तो देवाचा सेवक आहे. म्हणून क्रोधामुळे केवळ नव्हे, तर सत्सद विवेक बुद्धीमुळेही अधीन राहणे अगत्याचे आहे. ह्या कारणास्तव तुम्ही करही देता. कारण अधिकारी देवाची सेवा करणारे आहेत व ते ह्याच सेवेत तत्पर असतात. ज्याला जे द्यायचे ते त्याला द्या. ज्याला कर द्यायचा त्याला तो द्या. ज्याला जकात द्यायची त्याला ती द्या. ज्याचा धाक धरायचा त्याचा धाक धरा, व ज्याचा सन्मान करायचा त्याचा सन्मान करा. बंधुप्रेम. एकमेकांवर प्रीती करणे ह्याशिवाय कोणाच्या ऋणात राहू नका. कारण जो दुसऱ्यावर प्रीती करतो त्याने नियमशास्त्र पूर्णपणे पाळले आहे. कारण व्यभिचार करू नकोस, खून करू नकोस, चोरी करू नकोस, लोभ धरू नकोस ह्या आज्ञांचा आणि दुसरी कोणतीही आज्ञा असली तरी तिचाही सारांश, जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यांवर प्रीती कर, ह्या वचनात आहे. प्रीती शेजाऱ्याचे काही वाईट करत नाही. म्हणून प्रीती हे नियमशास्त्राचे पूर्णपणे पालन होय. ख्रिस्त दिनाचे आगमन. समय ओळखून हे करा, कारण तुम्ही आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे. कारण आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा तारण आता आपल्या जवळ आले आहे. रात्र सरत येऊन दिवस जवळ आला आहे. म्हणून आपण अंधकाराची कामे टाकून द्यावी आणि प्रकाशाची शस्त्र सामग्री धारण करावी. दिवसा ढवळ्यात साजेल असे आपण शिष्टाचाराने चालावे. चैनबाजीत व मद्यपानात, विषयविलासात व कामासक्तीत, कलहात व मत्सरात नसावे. तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करा आणि देहवासना तृप्त करण्यासाठी तरतूद करू नका. अध्याय 14. विश्वासात दुर्बळ असलेल्यांशी सहिष्णुता.
जो विश्वासाने दुर्बळ आहे त्याला जवळ करा, पण शंका कुशंकांचा निर्णय लावण्याकरता करू नका. एखाद्याचा विश्वास असा असतो की त्याला कसलेही खाद्य चालते, परंतु दुर्बळ शाकभाजीच खातो. जो खातो त्याने न खाणाऱ्याला तुच्छ मानू नये, आणि जो खात नाही त्याने खाणाऱ्याला दोष लावू नये, कारण देवाने त्याला जवळ केले आहे. दुसऱ्याच्या चाकराला दोष लावणारा तू कोण आहेस? तो स्थिर राहिला काय किंवा त्याचे पतन झाले काय, तो त्याच्या धन्याचा प्रश्न आहे. त्याला तर स्थिर करण्यात येईल, कारण त्याला स्थिर करण्यास त्याचा धनी समर्थ आहे. कोणी माणूस एखादा दिवस दुसऱ्या दिवसापेक्षा अधिक मानतो, दुसरा कोणी सर्व दिवस सारखे मानतो. तर प्रत्येकाने आपल्या मनाची पूर्ण खात्री करून घ्यावी. जो दिवस पाळतो तो प्रभू करता पाळतो, आणि जो खातो तो प्रभू करता खातो, कारण तो देवाचे आभार मानतो. जो खात नाही तो प्रभू करता खात नाही, आणि तोही देवाचे आभार मानतो. कारण आपल्यातील कोणी स्वतः करता जगत नाही, आणि कोणी स्वतः करता मरत नाही. कारण जर आपण जगतो तर प्रभू करता जगतो, आणि जर आपण मरतो तर प्रभू करता मरतो. म्हणून आपण जगलो किंवा मेलो तरी आपण प्रभूचेच आहोत. कारण ख्रिस्त अशासाठी मरण पावला व पुन्हा जिवंत झाला की त्याने मेलेल्यांचा व जिवंतांचाही प्रभू असावे. तर मग तू आपल्या भावाला दोष का लावतोस? किंवा तू आपल्या भावाला तुच्छ का मानतोस? कारण आपण सर्व देवाच्या न्यायासनासमोर उभे राहणार आहोत. कारण शास्त्रात असे लिहिले आहे की प्रभू म्हणतो, ज्या अर्थी मी जिवंत आहे त्या अर्थी माझ्या पुढे प्रत्येक जण गुडघा टेकील व प्रत्येक जिव्हा देवाचे स्तवन करील. तर मग आपल्यातील प्रत्येक जण आपापल्या संबंधी देवाला हिशेब देईल. याकरता आपण यापुढे एकमेकांना दोष लावू नये. तर असे ठरवून टाकावे की कोणी आपल्या भावापुढे ठेच लागण्यासारखे काही किंवा अडखळण ठेवू नये. मला ठाऊक आहे आणि प्रभू येशूमध्ये माझी खात्री आहे की कोणताही पदार्थ मूळचा निषिद्ध नाही. तथापि अमुक पदार्थ निषिद्ध आहे असे समजणाऱ्याला तो निषिद्धच आहे. अन्नामुळे तुझ्या भावाला दुःख झाले तर तू प्रीतीने वागेनासा झाला आहेस. ज्याच्यासाठी ख्रिस्त मरण पावला त्याचा नाश तू आपल्या अन्नाने करू नकोस. म्हणून तुम्हाला जे उत्तम लाभले आहे त्याची निंदा होऊ नये. कारण खाणे व पिणे यात देवाचे राज्य नाही, तर नीतिमत्व, शांती व पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळणारा आनंद ह्यात ते आहे. कारण ह्या प्रकारे जो ख्रिस्ताची सेवा करतो तो देवाला ग्रहणीय व मनुष्यांना पसंत आहे. तर मग शांतीला व परस्परांच्या बुद्धीला पोषक होणाऱ्या गोष्टींच्या मागे आपण लागावे. अन्नाकरता देवाचे कार्य ढासळून पाडू नकोस. सर्व पदार्थ शुद्ध आहेत, परंतु जो माणूस अडखळण होईल अशा रीतीने खातो त्याला ते वाईट आहे. मांस न खाणे, द्राक्षारस न पिणे आणि जेणेकरून तुझा भाऊ ठेचाळतो किंवा अडखळतो अथवा अशक्त होतो ते न करणे हे चांगले. तुझ्या ठायी जो विश्वास आहे तो तू देवासमक्ष मनातल्या मनातच असू दे. आपणाला जे काही पसंत आहे त्याविषयी जो स्वतःला दोष लावत नाही तो धन्य. पण शंका धरणारा जर खातो तर तो दोषी ठरतो, कारण त्याचे खाणे विश्वासाने नाही, आणि जे काही विश्वासाने नाही ते पाप आहे. अध्याय 15. सशक्त व अशक्त. आपण जे सशक्त आहोत त्या आपण आपल्या सुखाकडे न पाहता अशक्तांच्या दुर्बलतेचा भार वाहिला पाहिजे. आपल्यापैकी प्रत्येक जणाने शेजाऱ्याची उन्नती होण्याकरता त्याचे बरे करून त्याच्या सुखाकडे पाहावे. कारण ख्रिस्तानेही स्वतःच्या सुखाकडे पाहिले नाही, तर तुझी निंदा करणाऱ्याने केलेली निंदा माझ्यावर आली ह्या शास्त्रलेखाप्रमाणे ते झाले. धीराच्या व शास्त्रापासून मिळणाऱ्या उत्तेजनाच्या योगे आपण आशा धरावी, म्हणून जे काही शास्त्रात पूर्वी लिहिले ते सर्व आपल्या शिक्षणाकरिता लिहिले.
आता तुम्ही एकमताने व एकमुखाने आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा जो पिता आणि देव त्याचा गौरव करावा म्हणून धीर व उत्तेजन देणारा देव असे करो की ख्रिस्त येशूप्रमाणे तुम्ही परस्पर एकचित्त व्हावे. परराष्ट्रीय म्हणून देवाच्या गौरवाकरता ख्रिस्ताने तुमचा आमचा स्वीकार केला तसा तुम्हीही एकमेकांचा स्वीकार करा. कारण मी असे म्हणतो की देवाच्या सत्याकरता ख्रिस्त सुंता झालेल्या लोकांचा सेवक झाला, असे की पूर्वजांस दिलेली अभिवचने त्याने निश्चित करावी आणि परराष्ट्रीयांनी त्याच्या दयेमुळे देवाचे गौरव करावे. शास्त्रात असे लिहिले आहे की म्हणून परराष्ट्रीयांमध्ये मी तुझे स्तवन करीन व तुझ्या नावाचे स्तोत्र गाईन. परराष्ट्रीयांनो, त्याच्या प्रजेबरोबर जय जयकार करा असं तो पुन्हा म्हणतो. सर्व परराष्ट्रीयांनो, परमेश्वराचे स्तवन करा आणि सर्व लोक त्याचे स्तवन करोत असेही तो पुन्हा म्हणतो. आणखी यशया म्हणतो, इशायाचा अंकुर फुटेल, तो परराष्ट्रीयांवर अधिकार करण्यास उभा राहील, त्याच्यावर परराष्ट्रीय आशा ठेवतील. आता आशेचा देव विश्वास ठेवण्यामुळे तुम्हाला संपूर्ण आनंदाने व शांतीने भरो, अशा करता की तुम्हाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने विपुल आशा प्राप्त व्हावी. पौलाने प्रशस्तपणे लिहिण्याचे कारण. बंधुजनहो, तुम्ही चांगुलपणाने भरलेले, सर्व प्रकारच्या ज्ञानाने संपन्न झालेले व एकमेकांना बोध करायला समर्थ आहात, अशी तुमच्याविषयी माझी स्वतःचीही खात्री झाली आहे. तरी मला देवापासून प्राप्त झालेल्या कृपेमुळे मी तुम्हाला आठवण देऊन थोडे बहुत अधिक धैर्याने लिहिले आहे. ती कृपा अशी की मी परराष्ट्रीयांसाठी येशू ख्रिस्ताचा सेवक होऊन देवाच्या सुवार्तेचा याजक व्हावे, अशासाठी की परराष्ट्रीय हेच अर्पण पवित्र आत्म्याने शुद्ध होऊन मान्य व्हावे. ह्यावरून देवाच्या गोष्टी संबंधाने ख्रिस्त येशूविषयी मला अभिमान वाटतो. ख्रिस्ताने माझ्या हातून न घडवलेले काही सांगण्याचे धाडस मी करणार नाही, तर परराष्ट्रीयांनी आज्ञापालन करावे म्हणून त्याने माझ्या शब्दांनी व कृतींनी, चिन्हे व अद्भुते यांच्या सामर्थ्याने, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने जे जे काही घडवले तेच मी सांगतो. ते हे की यरुशलेमेपासून सभोवती इल्लुरिकमापर्यंत मी ख्रिस्ताची सुवार्ता पूर्णपणे सांगितली आहे आणि दुसऱ्याच्या पायावर बांधू नये म्हणून ख्रिस्ताचे नाव घेतात तेथे नाही, तर त्याची वार्ता ज्या लोकांना कोणी सांगितली नाही ते पाहतील, ज्यांनी ऐकली नाही ते समजतील. ह्या शास्त्रलेखाप्रमाणे सुवार्ता सांगण्याची मला हौस होती. पौलाचे पुढील बेत. ह्यामुळे मला तुमच्याकडे येण्यास अनेक वेळा अडथळा झाला, परंतु आता ह्या प्रांतात मला ठिकाण राहिले नाही आणि मला पुष्कळ वर्षे तुमच्याकडे येण्याची उत्कंठा आहे. म्हणून मी स्पेन देशाला जाईन तेव्हा तुमच्याकडे येईन, कारण तिकडे जाताना मी तुम्हाला भेटेन आणि तुमच्या सहवासाने काहीसे मन भरल्यावर तुम्ही माझी तिकडे बोळवण कराल अशी मी आशा धरतो. सध्या तर मी पवित्र जनांची सेवा करत करत यरुशलेमेस जातो, कारण यरुशलेमेतील पवित्र जनातल्या गोरगरिबांसाठी काही आर्थिक सहाय्य करणे मासेदोनिया व अखया येथील लोकांना बरे वाटले होते. त्यांना बरे वाटले होते खरे, आणि ते त्यांचे ऋणी आहेत, कारण जर परराष्ट्रीय त्यांच्या आध्यात्मिक गोष्टींचे अंशभागी झाले आहेत तर ऐहिक गोष्टीत त्यांची सेवा करण्यास ते त्यांचे ऋणी आहेत. यास्तव हे फळ म्हणून त्यांच्या पदरात टाकून झाले की तुमच्याकडील वाटेने मी स्पेन देशात जाईन, आणि जेव्हा मी तुमच्याकडे येईन तेव्हा ख्रिस्ताच्या आशीर्वादाने भरलेला असा येईन हे मला ठाऊक आहे. प्रार्थना करण्याची विनंती. बंधुजनहो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामुळे व आत्म्याच्या द्वारे निष्पन्न झालेल्या प्रेमामुळे मी तुम्हाला विनंती करतो की माझ्यासाठी देवाजवळ माझ्याबरोबर आग्रहाने प्रार्थना करा, ह्यासाठी की यहुदियात जे अवज्ञा करणारे आहेत त्यांच्यापासून माझी सुटका व्हावी, अशी की मी देवाच्या इच्छेने तुमच्याकडे आनंदाने येऊन तुमच्याबरोबर विश्रांती घ्यावी. आता शांतीचा देव
तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. अध्याय 16. पौलाचा मित्रमंडळीला सलाम. किंख्रियातील मंडळीची सेविका आमची बहीण फिबी हिची मी तुम्हाला शिफारस करतो, अशासाठी की तुम्ही पवित्र जनांस योग्य असा तिचा प्रभूमध्ये स्वीकार करावा आणि ज्या ज्या कामात तिला तुमची गरज लागेल त्यात तिला सहाय्य करावे, कारण ती स्वतः पुष्कळ जणांस व मलाही सहाय्य करणारी अशी झाली आहे. ख्रिस्त येशूमध्ये माझे सहकारी प्रिस्क व अक्विला यांना सलाम सांगा. त्यांनी माझ्या जीवाकरता आपला जीव धोक्यात घातला आहे. त्यांचे आभार केवळ मीच मानतो असे नव्हे, तर परराष्ट्रीयांच्या सर्व मंडळ्याही मानतात. जी मंडळी त्यांच्या घरी जमत असते तिलाही सलाम सांगा. माझा प्रिय अपैनत याला सलाम सांगा. तो ख्रिस्तासाठी आशिया देशाचे प्रथम फळ आहे. मरियेला सलाम सांगा. तिने तुमच्यासाठी फार श्रम केले आहेत. माझे नातेवाईक व सोबतीचे बंदीवान अद्रोनिक व युनिया यांना सलाम सांगा. ते प्रेषितांमध्ये नामांकित आहेत व माझ्या पूर्वीच ते ख्रिस्तामध्ये होते. प्रभूमध्ये माझा प्रिय आम्प्लियात ह्याला सलाम सांगा. ख्रिस्तामध्ये आमचा सहकारी उर्बान व माझा प्रिय स्थाखू यांना सलाम सांगा. ख्रिस्तामध्ये पसंतीस उतरलेला अपिल्लेस याला सलाम सांगा. अरिस्तबुलच्या घरातील माणसांना सलाम सांगा. माझा नातेवाईक हेरोदियोन याला सलाम सांगा. नार्किसाच्या घरातील जी माणसे प्रभूमध्ये आहेत त्यांना सलाम सांगा. प्रभूमध्ये श्रम करणाऱ्या त्रुफयना व त्रुफासा यांना सलाम सांगा. प्रिय पर्सिस हिला सलाम सांगा. तिने प्रभूमध्ये फार श्रम केले. प्रभूमध्ये निवडलेला रूफ याला आणि मला माते समान अशी जी त्याची आई तिलाही सलाम सांगा. असुंक्रित, फ्लगोन, हर्मेस, पत्रबास, हर्मास ह्यांना व त्याच्याबरोबर जे भाऊ आहेत त्यांना सलाम सांगा. फिल्लग व युलिया, निरी व त्याची बहीण व ओलुंपास ह्यांना व त्यांच्याबरोबर जे पवित्र जन आहेत त्या सर्वांना सलाम सांगा. पवित्र चुंबनाने एकमेकांना सलाम करा. ख्रिस्ताच्या सर्व मंडळ्या तुम्हाला सलाम सांगतात. फुटी करणाऱ्यांसंबंधी इशारा. आता बंधुजन हो, मी तुम्हाला विनंती करतो की तुम्हाला जे शिक्षण मिळाले आहे त्याविरुद्ध जे फुटी व अडथळे घडवून आणत आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवा आणि त्यांच्यापासून दूर व्हा. कारण तसले लोक आपल्या प्रभू ख्रिस्ताची सेवा करत नाहीत, तर स्वतःच्या पोटाची सेवा करतात आणि गोड व लाघवी भाषणाने भोळ्या भाबड्यांची अंतःकरणे भुलवतात. तुमचे आज्ञापालन सर्वांना प्रसिद्ध झाले आहे, म्हणून तुमच्याविषयी मी आनंद मानतो. तरी जे चांगले आहे त्या संबंधाने तुम्ही शहाणे असावे आणि वाईटाविषयी साधे भोळे असावे अशी माझी इच्छा आहे. शांतीचा देव सैतानाला तुमच्या पायांखाली लवकरच तुडवील. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्यासह असो. निरनिराळ्या जणांचा सलाम. माझा सहकारी तिमथ्य व माझे नातेवाईक लुक्य, यासोन व सोसीपतेर हे तुम्हाला सलाम सांगतात. हे पत्र लिहून देणारा मी तर्तीय तुम्हाला प्रभूमध्ये सलाम सांगतो. माझे सर्व मंडळींचे आतिथ्य करणारा गायस ह्याचा तुम्हाला सलाम. नगराचा खजिनदार एरास्त व भाऊ क्वर्त यांचा तुम्हाला सलाम. आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. ईशस्तवन. आता जे रहस्य गतयुगात गुप्त ठेवले होते, परंतु आता जे प्रगट झाले आहे आणि सर्व राष्ट्रातील लोकांनी विश्वासाच्या अधीन व्हावे म्हणून सनातन देवाच्या आज्ञेने संदेष्टांच्या लेखांच्या द्वारे त्यांना जे कळवण्यात आले आहे त्या रहस्याच्या प्रगटीकरणाला अनुसरूनच माझ्या सुवार्तेप्रमाणे व येशू ख्रिस्ताविषयीच्या घोषणेप्रमाणे तुम्हाला स्थिर करण्यास समर्थ असा जो एकच ज्ञानी देव, त्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे युगानयुग गौरव असो. आमेन.